अनेक प्रकारचे षडयंत्र रचले जात आहेत. त्यातलं एक सर्वात मोठा षडयंत्र म्हणजे या देशातल्या केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या सेवांचं खाजगीकरण आणि या खाजगीकरण झाल्यानंतर भारत सरकारच्या धोरणाप्रमाणे मिळणाऱ्या आरक्षणापासून आम्हाला वंचित राहावं लागत आहे. आणि म्हणून आमची सरकारला मागणी आहे की देशामध्ये आरक्षणाच्या निमित्तानं निर्माण होणारा गोंधळ गहजब कमी करण्यासाठी नष्ट करण्यासाठी या देशाने सर्वप्रथम आरक्षणाचा कायदा संमत करावा. आरक्षण कुणाला द्यायचं, कुठे द्यायचं, किती प्रमाणात द्यायचं, आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कुणाची आणि जो आरक्षणाची जबाबदारी पार पडणार नसेल त्याच्यावर काय कारवाई करायची, या सर्व गोष्टीचा शहनिशा असलेला आरक्षणाचा कायदा या देशात यावा अशी आमची मागणी आहे. आमची दुसरी मागणी आहे की प्रायव्हेट सेक्टरमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. नोकऱ्या या सरकारी नोकऱ्या केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या या केंद्र आणि राज्य सरकारच्या नोकऱ्या आता खतम होत आहे, अबॉलिश होत आहे, नष्ट केल्या जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारची भरती मात्र थांबलेली आहे. सायमल्टेनियसली त्याच वेळेस प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकऱ्या निर्माण होत आहेत. प्रायव्हेट सेक्टरमध्ये अनेक प्रकारचे नवीन नवीन उद्योग नवीन नवीन कन्सेप्ट येत आहेत. सरकारी नोकऱ्या बंद होत आहेत, प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकऱ्या निर्माण होत आहेत. पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये दलित मागासवर्गीय जनतेच्या लोकांना नोकऱ्या मिळत नाही. नमस्कार, आपण बघत आहे बिग न्यूज टीव्ही नेटवर्कवरती बिग न्यूज मराठी. सध्या मी इथे जंतर मंतरवर आहे दिल्लीवर. काहीतरी आंदोलनकारी आहे. आंदोलन कशाबद्दल आहे, आंदोलन करण्याचे उद्दिष्ट काय आहे, यासाठी आपण दिल्लीच्या जंतर मंतरवरती आहे. माझ्याबरोबर तानसिंग ननावडे साहेब आहे, युनायटेड रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया काय मुद्दे आहे, कशाबद्दल आंदोलन आहे. सर्वात पहिलं बिग न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. तानसिंगजी, का हा आंदोलन करण्याचा विचार मनामध्ये आला आणि दिल्लीमध्येच का? बघा, ज्या मागण्या घेऊन आम्ही दिल्लीत आलेलो आहे त्या सर्व मागण्या या केंद्र सरकारच्या संबंधित मागण्या आहेत. आणि आम्हाला असा विश्वास आहे की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे सबका साथ सबका विकास घोषणा देऊन सत्तेवर आरूढ झालेले आहेत आणि त्या नरेंद्र मोदीकडे आमच्या दलित मागासवर्गीय आरक्षणवादी जनतेचे प्रश्न मांडवण्यासाठी आज आम्ही इथे दिल्ली येथे आलो आहे. आमच्या ज्या मागण्यामध्ये पहिली मागणी आहे की या देशामध्ये आरक्षणाचा कायदा निर्माण करण्यात यावा. आजपर्यंत अनेक कायदे केले गेले, संमत केले गेले, अंमलबजावणी सुरू आहे. काल परवा 3 तलाकचा कायदा मोदी सरकारने संमत केला. त्याचप्रमाणे गोवंश हत्याबंदीचा कायदा मंजूर केला, सन्मान केला. या देशाचे नागरिक म्हणून आम्ही सरकारने संमत केलेल्या प्रत्येक कायद्याचा इज्जत करतो, आदर करतो. परंतु ज्या देशातील लाखो करोडो दलित मागासवर्गीय वंचित समाजाच्या जीवनमरणाचा प्रश्न असलेल्या शिक्षणातलं आणि नोकरीतलं आरक्षण, त्या आरक्षणाची प्रामाणिकपणे इमानदारीने अंमलबजावणी होत नाही. आरक्षणाच्या धोरणाला नष्ट करण्यासाठी अनेक प्रकारचे षडयंत्र रचले जात आहेत. त्यातलं एक सर्वात मोठा षडयंत्र म्हणजे या देशातल्या केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या सेवांचं खाजगीकरण आणि या खाजगीकरण झाल्यानंतर भारत सरकारच्या धोरणाप्रमाणे मिळणाऱ्या आरक्षणापासून आम्हाला वंचित राहावं लागत आहे. आणि म्हणून आमची सरकारला मागणी आहे की या देशामध्ये आरक्षणाच्या निमित्तानं निर्माण होणारा गोंधळ गहजब कमी करण्यासाठी नष्ट करण्यासाठी या देशाने सर्वप्रथम आरक्षणाचा कायदा संमत करावा. आरक्षण कुणाला द्यायचं, कुठे द्यायचं, किती प्रमाणात द्यायचं, आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कुणाची आणि जो आरक्षणाची जबाबदारी पार पडणार नसेल त्याच्यावर काय कारवाई करायची, या सर्व गोष्टीचा शहनिशा असलेला आरक्षणाचा कायदा या देशात यावा अशी आमची मागणी आहे. आमची दुसरी मागणी आहे की प्रायव्हेट सेक्टरमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. नोकऱ्या या सरकारी नोकऱ्या केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या या केंद्र आणि राज्य सरकारच्या नोकऱ्या आता खतम होत आहे, अबॉलिश होत आहे, नष्ट केल्या जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारची भरती मात्र थांबलेली आहे. सायमल्टेनियसली त्याच वेळेस प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकऱ्या निर्माण होत आहेत. प्रायव्हेट सेक्टरमध्ये अनेक प्रकारचे नवीन नवीन उद्योग नवीन नवीन कन्सेप्ट येत आहेत. सरकारी नोकऱ्या बंद होत आहेत, प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकऱ्या निर्माण होत आहेत. पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये दलित मागासवर्गीय जनतेच्या लोकांना नोकऱ्या मिळत नाही. जातीवाद, अनेक प्रकारच्या अडचणी आणि त्यामुळे प्रायव्हेट सेक्टरमध्ये देखील आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे.
आरक्षण ज्या सेक्टरमध्ये मिळालं पाहिजे की जे कालपर्यंत केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या मालकीचा उद्योग होता. आपल्या भारतीय रेल्वेचं उदाहरण घ्या. भारतीय रेल्वेमध्ये भारत सरकारची इंडियन रेल्वेची मालमत्ता आहे. तिथे मागासवर्गीयांना आरक्षण आहे, प्रमोशनमध्ये आरक्षण आहे. आता त्या रेल्वेचं देखील खाजगीकरण सुरू झालेलं आहे. एक एक टप्प्याने रेल्वे आता अंबानी आणि अदानीच्या शेठ लोकांच्या ताब्यात जात आहे. इंडियन एअरलाईन एअर इंडियाचं खाजगीकरण झालं. इंडियन एअरलाईन एअर इंडिया केंद्र सरकारच्या मालकीच्या असताना आम्हाला नोकऱ्या मिळाल्या, प्रमोशन मिळालं. आमच्या मुली एअर होस्टेस झाल्या, आमचे मुलं स्टुअर्ड झाले, आमचे मुलं कॅप्टन झाले, जनरल मॅनेजर पदापर्यंत प्रमोशन घेऊन आमची मुलं लोक पोहोचली. परंतु आता त्याचं खाजगीकरण झाल्यामुळे मागासवर्गीयांना आरक्षण नाही, रिझर्वेशन नाही. साधा झाडूचं काम करणारा सफाई कामगार देखील आमच्या मागासवर्गीय समाजाचा नाही, कारण एअरपोर्टवर झाडू मारायचं काम देखील यंत्राकडून केलं जात आहे. खरं म्हणजे ती धावपट्टी ज्याला आपण रनवे म्हणतो ती भारत सरकारच्या मालकीची, रडार यंत्रणा भारत सरकारच्या मालकीची, सिक्युरिटी पोलीस यंत्रणा भारत सरकारच्या मालकीची, जे विमान ते विमान देखील भारत सरकारच्या मालकीचं. खाजगी आहे फक्त त्यातली मॅनेजमेंट, आणि ती मॅनेजमेंट खाजगी असताना सर्व यंत्रणा सरकारी, त्या सरकारी यंत्रणेचा वापर करून भाड्याने घेऊन तो खाजगी व्यवसाय म्हणतो आणि मागासवर्गीय आरक्षण देत नाही. आमची मोदी सरकारकडे मागणी आहे की ज्या ज्या केंद्र आणि राज्य शासनामध्ये आरक्षणाचं धोरण होतं, खाजगीकरणामध्ये ते धोरण जर नष्ट होत असेल तर अशा प्रत्येक सेक्टरमध्ये आम्हाला आरक्षणाचं धोरण मिळालं पाहिजे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये आरक्षण लागू झालं पाहिजे. त्याचबरोबर या देशातलं शिक्षणाचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. आज अशी परिस्थिती आहे, कलेक्टरचा मुलगा कलेक्टर होईल, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होईल, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, परंतु गरिबाचा मुलगा रिक्षावाल्याचा मुलगा रिक्षा ड्रायव्हरच होतो. हे जे विषमतेवर आधारित असलेलं जे शिक्षणाचं धोरण आहे ते नष्ट करून सर्वांना समान संधी द्या अशी जी आज चर्चा केली जाते. आरक्षणाला विरोध करणारे देखील समान संधीच्या गोष्टी करत आहेत. आमचं देखील आव्हान आहे की समान संधी जर तुम्हाला पाहिजे असेल तर आम्हाला समान शिक्षण द्या. आमच्या मुलाला, तुमच्या मुलांना, नरेंद्र मोदीचा मुलगा, मंत्र्याचा मुलगा, खासदाराचा मुलगा आमच्या मुलाबरोबर एका वर्गात बसवा, एका बेंचवर बसवा, एका शिक्षिकेकडे त्याला शिकवायला द्या, तर सर्वांना समान शिक्षण मिळालं पाहिजे. आणि त्यासाठी शिक्षणाचं राष्ट्रीयकरण व्हावं अशी आमची मागणी आहे. आमची तिसरी मागणी आहे, नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून 618 परदेशी युनिव्हर्सिटीज भारतामध्ये येत आहे. त्या परदेशी युनिव्हर्सिटी आल्यानंतर त्यांना भारतामध्ये त्यांची शाळा, कॉलेज, बॅचेस सुरू करायची परवानगी देण्यात आलेली आहे. आणि त्यामध्ये मागासवर्गीयांना आरक्षणाचं धोरण नसल्यामुळे या 618 परदेशी विद्यापीठामध्ये आमचा एकही मुलगा प्रवेश घेऊ शकणार नाही. दुर्दैवानं बाबासाहेबांच्या कृपेनं केंद्र सरकारची स्कॉलरशिप घेऊन, बार्टीची मदत घेऊन आमचे मुलं परदेशात जात होते शिक्षणासाठी. आता परदेशी विद्यापीठ भारतात आल्यानंतर आमच्या मुलाचं परदेशात जाणं तर बंद होणार, परंतु भारतामधल्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये देखील रिझर्वेशन मिळणार नाही. अशा प्रकारे चौबाजूने आमची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये, परदेशी विद्यापीठामध्ये आम्हाला आरक्षणाचं धोरण मिळालं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा की जेव्हा आम्ही आरक्षणाची चर्चा करतो, आमच्या राजकीय आरक्षणाची त्याची तुलना केली जाते. राजकीय आरक्षण आम्ही कधी मागितलं नाही. राजकीय आरक्षण आम्हाला नको आहे. आमची फक्त एकच मागणी आहे मोदी सरकारकडे की ज्या पद्धतीनं पदवीधर मतदारसंघामध्ये उमेदवार पदवीधर असतो, मतदार पदवीधर असतो, शिक्षक मतदारसंघामध्ये शिक्षक उमेदवार असतो, मतदार देखील शिक्षक असतो, पण अनुसूचित जाती जमातीच्या राखीव मतदारसंघात मात्र उमेदवार मागासवर्गीय असतो आणि मतदार मात्र वरच्या जातीचा असतो, अप्पर कास्टचा असतो, जनरल असतो, ओपनमधला असतो. आणि म्हणून अप्पर कास्टच्या मतावर निवडून गेलेला मागासवर्गीय उमेदवार तो निवडून गेल्यानंतर मात्र अप्पर जातीच्या कल्याणाच्या गोष्टी करतो, मागासवर्गीयांचं प्रतिनिधित्व करत नाही. आणि म्हणून आमची भारत सरकारला मागणी आहे की यासाठी पार्लमेंटरी अमेंडमेंट आहे. ज्याप्रमाणे पदवीधर मतदारसंघात, शिक्षक मतदारसंघात, त्याचप्रमाणे अनुसूचित जाती मतदारसंघामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवाराला अनुसूचित जाती जमातीचेच मतदान करतील अशा प्रकारची सुधारणा इंडियन पीपल रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट, भारतीय जनतेचा लोकप्रतिनिधी कायदा यामध्ये सुधारणा करण्यात यावी अशी आमच्या मागणी आहे. आणि सर्वात महत्त्वाची मागणी, ज्या मागणीवर माननीय उद्धव ठाकरे यांनी आमची फसवणूक केली,
उद्धव ठाकरेंनी आमचा विश्वासघात केला. ज्या उद्धव ठाकरेंना घेऊन आम्ही या देशामध्ये शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग यशस्वी करण्याचा अहोरात्र काम केलं, प्रामाणिकपणे इमानदारीनं काम केलं. जाता जाता उद्धव ठाकरेंनी मात्र आमचा विश्वासघात केला. नाशिकच्या विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाडांचं नाव देण्याचं आश्वासन देऊन देखील त्याग्रस्तांना आमच्या तोंडाला आमच्या विश्वासघात करण्याचं काम केलेलं आहे. आणि जाता जाता त्यांनी संभाजी विमानतळाला नाव दिलं, नव्या मुंबईचं नामांतर केलं, पण नाशिकचं विमानतळाचं नामांतर त्यांनी रखडून ठेवलं. त्या उद्धव ठाकरेचा निषेध करून मी मोदी सरकारला मागणी करत आहे की जर आपल्याला बाबासाहेबांच्या कार्याविषयी, बाबासाहेबांच्या विषयी जर खऱ्या अर्थानं तुम्हाला आदर असेल, आपलेपणा असेल, तर बाबासाहेब आंबेडकरांचे उजवे हात म्हणले जाणारे कर्मवीर दादासाहेब गायकवाड, ज्यांनी नाशिकला विमानाचा कारखाना आणला, ज्यांनी नाशिकमध्ये औद्योगिक क्रांती घडवून आणली, त्या दादासाहेब गायकवाडांचं नाव नाशिकच्या विमानतळाला देण्यात यावं, अशा प्रकारची मागणी आम्ही करत आहोत. आणि मला असा विश्वास वाटतो की केंद्र सरकार, आज आमचं शिष्टमंडळ ॲडव्होकेट अविनाश साळवे आणि आयुष्यमान ईश्वरभाई झंझोटड ही दोघंजणं पंतप्रधान कार्यालयात गेली. या दोघांनी हवाई नागरी उड्डाण मंत्री ज्योतिराज शिंदे यांच्या बंगल्यामध्ये त्यांची भेट घेतली, त्यांना निवेदन दिलं. आणि मला असा विश्वास वाटतो की येणाऱ्या निवडणुकीच्या अगोदर जर मोदी सरकारने आमच्या मागण्याविषयी त्यांची भूमिका जर स्पष्ट केली आणि जर केली नाही तर त्यांना निवडणुकीमध्ये रिपब्लिकन, आंबेडकरी, दलित, मागासवर्गीय, वंचित जनतेच्या प्रचंड नाराजीला सामोरं जावं लागणार आहे. आणि मला असा विश्वास वाटतो की भारतीय जनता पक्ष आमच्या मागण्यांना मान्य करण्यासाठी सरकारवर वजन आणतील, सरकारवर दबाव आणतील, अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. आपण देखील मुंबई गोरेगावहून आलात. त्याचबरोबर एक महत्त्वाचा विषय जो ईश्वरभाई झंझोटड यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही लढवत आहोत. काल परवा महाराष्ट्राच्या सरकारने वडार समाजासाठी महामंडळाची घोषणा केली. काल परवा आमच्या महाराष्ट्र सरकारने बंजारा समाजाच्या मंडळाची घोषणा केली. या महाराष्ट्रामध्ये माथाडी कामगारांचं मंडळ आहे, या महाराष्ट्रामध्ये सुरक्षा रक्षकाचं मंडळ आहे. पण जो हजारो लाखो संख्येचा सफाई कामगार, सफाई कर्मचारी जो स्वतःचं आरोग्य धोक्यात आणून या देशाच्या नागरिकांची सेवा करतो, स्वच्छता राखतो, त्यांचं अंगणमुत्र साफ करतो, त्यांचे रस्ते साफ करतो, त्यांचा कचरा उचलतो, कचऱ्याचे विल्हेवाट लावतो. या देशामध्ये जवान आणि किसानाचा गौरव केला जातो, जय जयकार केला जातो. जय जवान जय किसानचे नारे लावले जातात. हजारो लाखो करोडच्या योजना त्याच्याने राबवल्या जातात. पण ज्याप्रमाणे जवान आणि किसान या देशासाठी महत्त्वाचा आहे, त्याचप्रमाणे हा सफाई कामगार देखील जवान आणि किसानाप्रमाणेच या देशाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि तो वाल्मिकी समाज, तो मेहतर समाज, जो काटेवाडी समाज आज सफाईचं काम करत आहे, त्या सफाई कामगारांना कोणत्याही प्रकारचं कायद्याचं संरक्षण नाही आहे. त्यांना कधी कामावून काढून टाकले जातं, त्यांना पगाराचं नियमन नाही, त्यांना कामाच्या वेळेचं नियमन नाही. आणि त्या सफाई कामगारांचे प्रश्न घेऊन आम्ही मोदी सरकारसमोर उभे राहिलेलो आहोत. आमची पहिली मागणी आहे की सफाई कामगारांसाठी बंद केलेली आंबेडकर वाल्मिक गृहनिर्माण योजना सुरू करण्यात यावी. प्रत्येक शाळेमध्ये, मग ती खाजगी असो, कॉन्व्हेंट असो, सरकारी असो, सफाई कामगारांच्या मुलांना प्राधान्याने ॲडमिशन मिळालं पाहिजे. सफाई कामगारांना जीवन सुरक्षा विमाचं संरक्षण मिळालं पाहिजे. अशा प्रकारच्या. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की सफाई कामगारांसाठी आर्थिक महामंडळाची देखील स्थापना करण्यात आली पाहिजे. हे सफाई कामगारांचे प्रश्न देखील आम्ही मोदी सरकारकडे मांडलेले आहेत आणि त्यांनी देखील या प्रश्नावर गांभीर्याने विचार करावा. जो समाज हजारो वर्ष जातीयतेच्या नरकयातना सहन करून, जो समाज, सफाई कर्मचारी समाज या हिंदू धर्माशी एकनिष्ठ राहिला, या देशाची एकनिष्ठ राहिला, पाकिस्तानात गेलेला समाज पळून आला, काश्मीरमध्ये राहिला, अत्याचार सहन केले, पण त्याने आपला धर्म सोडला नाही. त्या धर्मभिमाने आमच्या वाल्मिकी मेहतर समाजाला मोदी सरकारने न्याय द्यावा, अशा प्रकारचं मी त्यांना आव्हान करतो. जय भीम, जय भारत. तर सर, एक शेवटचा प्रश्न आहे. आपण जेवढे आंदोलन करत आहे, मी सतत बघत आहे, मुंबई असू द्या या दिल्ली असू द्या, तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या, याच्यानंतर कसं आंदोलन असणार, सरकारला कोणता इशारा असणार तुमच्याबद्दल? हे बघा, या देशामध्ये निवडणुका होणार आहेत. मोदी विरुद्ध कोण, असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि मोदीला हरवण्यासाठी काही लोक एकत्र आलेले आहेत आणि मोदीला जिंकवण्यासाठी काही लोक एकत्र आलेले आहेत. एक गोष्ट तुम्हाला सांगतो तुमच्या माध्यमातून, हे मोदीला विरोध करणारे, मोदीला निवडून आणणारे एक गोष्ट विसरले आहेत की हा जो वंचित समाज आहे,
तो ज्या बाजूला झुकेल त्या बाजूचा विजय होणार आहे. आमच्या मागण्या मोदीने मान्य केल्या नाही तर आम्ही त्याच्या विरोधात राजकीय भूमिका घेऊ आणि मोदीचा पराभवाचं काम करू. हे होतं माझ्यासोबत तानसिंग ननवरे साहेब यांचं स्पष्ट म्हणणं आहे की ज्या प्रकारे माझ्या मागण्या आहे केंद्र सरकार पूर्ण करत नाही त्यापर्यंत तीव्र आंदोलन पूर्ण देशामध्ये होणार. यावेळी जंतर मंतर दिल्लीहून सुनील सुराडकर, कॅमेरामॅन विजय भालेराव सोबत बिग न्यूज मराठी.